यावेळेस एक्झाम खूप लवकर आली आहे. 15 मे पासून एक्झाम आहे. मला तर काय टेन्शन आलंय. तू तर टॉपर आहेस ना, मग मला यावर काहीतरी सोल्युशन दे ना. तन्वी, हे कोणतं ऍप्लिकेशन आहे? हे ज्यांचं ऍप्लिकेशन आहे ना तेच तुला सांगते. तर दर्शन, तन्वी जे ऍप्लिकेशन बद्दल सांगते ना त्याला अजून थोडं मी डिटेल मध्ये सांगतो. आपलं ऍप्लिकेशन म्हणजे कॉलेजला ऑप्शन आहे. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे, कॉलेज सोडून दे, ऍप्लिकेशन कर, इंजिनिअरिंग झाली का? अरे ऍप्लिकेशन मध्ये सगळं आहे ना. बघ, तू कॉलेजला नाही गेला, टीचर तुझ्यासोबत युनिव्हर्सिटीतले बेस्ट ऑफ बेस्ट टीचर 24 तास तुझ्यासोबत अवेलेबल आहे. त्यांना किती वेळा भेट, किती वेळा त्यांचे व्हिडिओ बघ, किती वेळा त्यांच्याकडून शिक. पुस्तकां खर्च करू नको. ऍप्लिकेशन मध्ये शॉर्ट नोट आहे. पुस्तक एवढं मोठं आहे, डोकं चालत नाही. शॉर्ट नोट, वेळ कमी वेळेत तुझं क्लिअर काम करून देतील आपल्या नोट्स. प्लस एका ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन तुला 6 बेनिफिट आहे. एकदा सबस्क्राईब कर, 6 मोठे बेनिफिट. काय? पेपर सोल्युशन घ्यायचं नाही, पेपर सोल्युशन तिथेच आहे, नोट्स तिथेच आहे, IMP क्वेश्चन तिथेच आहे, पेपर पॅटर्न तिथेच आहे, वरून पेपर सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन ते पण तिथेच आहे, आणि बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओ लेक्चर. सो सगळं आपल्या ऍपमध्ये आहे. आणि विषय कुठले कुठले? फर्स्ट इयरचे बघ हे विषय आहे, फर्स्ट इयरचे सगळे हे विषय, सेकंड इयरचे बघ तुला दिसत आहे खाली एवढे सेकंड इयरचे विषय, थर्ड इयरचे हे विषय, आणि बेस्ट ऑफ बेस्ट काय सांगितलं मी? 5 बेनिफिट आहे. पेपर सोल्युशन, पेपर पॅटर्न, पेपर सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन, IMP क्वेश्चन, नोट्स, व्हिडिओज, 6 बेनिफिट इन वन ऍप. सो पर्पल ॲट ॲप इज बेस्ट. सो अशा प्रकारे ऍपवरून अभ्यास कर. तन्वी सारखा तू पण नक्की टॉप करशील. सो अभिषेक आणि ऐश्वर्या, तुम्हाला 8+ विषय ना, घाबरू नका. अरे असे कितीतरी मुलं आहे ज्यांना 10+, 12+ विषय. सो अशांसाठी, आणि प्लस काही मुलांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट पण केले होते की आम्हाला टाइम टेबल द्या. सो ज्यांना 8+, 10+ किंवा मॅक्सिमम बॅकलॉग आहे, रेग्युलर बॅकलॉग डोक्याला ताण आहे, अशांसाठी मी टॉपरचं टाइम टेबल घेऊन आलोय. हे टाइम टेबल फॉलो करा, बस तुम्ही टॉपर होशाल, तुमचं स्कोरिंगच होईल. बघा, ही जादू आपल्याला बघायची. हा स्पेसिफिक टाइम टेबल आहे, फॉलो करायचा. हा टॉपर मेकिंगचा टाइम टेबल आहे. बघा, पहिल्यांदा सुरुवात करायची दिवसाची आपल्याला पहाटे 5 वाजता. पहाटे 5 लाच उठा, सुरुवात करा. 2-3 दिवस त्रास होईल, सवय लागली की होऊन जाईल. 5 ते 8 मध्ये रिव्हिजन करायची. काय? आज जो अभ्यास केला याचा उद्या पहाटे रिव्हिजन करायची. कारण काय होतं, आपण अभ्यास करत जातो, इतका अभ्यास करतो, पुढे पाठ मागे सपाट, मागचं विसरून जातो. हे नाही करायचंय. जे केलं ते त्याच दिवशी परफेक्ट झालं पाहिजे. जे केलं ते त्याच दिवशी इथे परफेक्ट करायचं, मगच पुढे जायचं. नाही तर हे चाललं मागचं विसरलं, हे चाललं मागचं, असं नकोय. सो त्यासाठी रिव्हिजन इज मस्ट. रिव्हिजन सगळ्यात मोठा तोटा मुलं करतात, रिव्हिजन करत नाही. म्हणून रिव्हिजन हा मी स्पेसिफिक टाइम दिला, पहाटे 5 ते 8 हा स्पेसिफिक रिव्हिजन साठी. अर्ली मॉर्निंग हाच रिव्हिजनचा टाइम घ्यायचा, इथेच आपण रिव्हिजन करायची. ओके, सो या टाइमला रिव्हिजन करशील. त्याच्यानंतर नेक्स्ट ही रिव्हिजन झाली. रिव्हिजन कधी? आज अभ्यास केला त्याची उद्या रिव्हिजन. ओके, नेक्स्ट आहे 8 ते 10 मध्ये फ्रेश होऊन जा. 10 ते 12 मध्ये बॅकलॉगचा स्टडी घे. इथे बॅकलॉगला टाइम दिला तुला, स्टार देतो. स्टार म्हणजे बॅकलॉग. 10 ते 2 मध्ये तुझा लंच टाइम आला, नंतर झोप काढ, थोडं झोप झाला. 2 ते 5 मध्ये पुन्हा मी बॅकलॉगचा टाइम दिलाय. सो बॅकलॉगचं टेन्शन जास्त असतं, म्हणून बॅकलॉगला जवळपास 5 तास दिले. तू तुझ्यानुसार कमी जास्त करू शकतो, जेवढे विषय त्यानुसार कमी जास्त करू शकतो. आला इथे पुन्हा चहा वगैरे झाला तुझा, थोडाफार आराम केला, थोडी झोप काढली, 10-15 मिनिटाचा नॅप घेतला. नंतर आता रेग्युलरला टाइम दिला मी. रेग्युलरला मी इथे स्टार देतो. असा रेग्युलरचा टाइम टेबल तुझं 6 ते 8 आहे. 8 ते 9 मध्ये डिनर वगैरे रोजचे घरचे कामं करू नये. पुन्हा 9 ते 11 मध्ये स्टार देतो इथे रेग्युलरचं स्टडी. सो रेग्युलरला 4 तास आणि बॅकलॉगला 5 तास दिले. तू तुझ्यानुसार शफल करू शकतो, आणि 11 वाजता आपल्याला झोपून घ्यायचं. सो हा टाइम टेबल फॉलो कर. आता याच्यामध्ये काही मुलं कॉलेज करत असतील, त्यांना शक्यतो हा टाइम टेबल अवेलेबल नसेल. त्यांनी काय करा, हा पार्टेज रिव्हिजनचा 2 तास करा. इथे एक बॅकलॉगचं सब्जेक्ट घ्या, आणि रात्री रेग्युलरचं सब्जेक्ट आहे, आणि दिवसातून ऑफ लेक्चर वगैरे असतं कॉलेजमध्ये, तिथे 2 आवर्स काढा. 2 आवर्स मध्ये 1 तास बॅकलॉग, 1 तास रेग्युलर, या पद्धतीने वर्किंग करा. सो हा टॉपर मेकिंगचा टाइम टेबल आहे. हा टॉपरने पण फॉलो करायचा, आणि बॅकलॉग वाल्यांनी पण. आणि सगळ्यात महत्वाचं सांगेल, कॉलेज टॉप कर. 1 महिना बाकी, 1 महिना नाही, 25 एप्रिल आपलं सेमिस्टर एंड होतोय. सो कॉलेज टॉप कर, अभ्यासाला लाग. या वेळेने फॉलो कर, तू नक्की तुझे बॅकलॉग क्लिअर करशील. अजून काही डाऊट आला तर आम्हाला लिहिच. आणि ऐश्वर्या आणि प्लस अभिषेक, कळालं तुम्हाला? या वेळेने फॉलो करा, आणि जे कमेंट केले त्या मुलांनी पण फॉलो करा. अजून काही डिटेल आली लिहा.